वर्सेस आमिर लगेचच त्या ठिकाणी सुरू होत आहे. आपण जाणून घेऊया. कबड्डी कबड्डी मुली मोठा गट शिंदोरी विरुद्ध रांजणगाव सांडस. कबड्डी मुली मोठा गट शिंदोरी रांजणगाव सांडस आणि सादरगाव या तिन्ही संघाच्या प्रमुखांनी स्टेजवर संपर्क साधावा. शिंदोरी आणि रांजणगाव सांडस शिंदोरीला विनंती आहे शिंदोरी लवकरात लवकर. कबड्डी मुली मोठा गट लॉट मारायचे आहे. लॉट साठी लवकरात लवकर यायचंय. आंबळे संघाला विनंती. आंबळे संघ आलाय का? आंबळे मुले छोटा संघ सामना लावून घ्या. पंचांना विनंती आहे लवकरात लवकर सामना लावून घ्या. आजच्या या स्पर्धेसाठी साबरगावकरांचे योगदान त्यामध्ये यांच्या शाखा लंगडी शिरसगाव पाटण संघाला विनंती आहे लंगडी आपले लवकरात लवकर मैदानावर उपस्थित राहायचं आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निंबाळकर सर लिंबू चमचा सगळे स्पर्धक आलेत का? सगळे स्पर्धक आलेले आहेत का? खात्री करा. पहिल्यांदा केंद्र पातळी स्पर्धा झाल्या होत्या आमच्या इथे. बीट पातळी स्पर्धा आहेत. पूर्णपणे गावाचं सहकार्य याला पूर्णपणे लाल माती मैदान आणि आता जेवण पण सगळ्यांसाठी 1,500 लोकांचं आपण जेवण घेतो. सरासरी जवळ 1200 विद्यार्थी आहेत. 114 शाळांमधून ते विद्यार्थी आहेत. 8 केंद्र इथं आता आलेले शाळा बघितलं अंदाजे तरी आता तरी 114 शाळांमधून शाळा इथं आलेली. तुमचं काय नाव? माझं नाव संतोष शंकर सदस्य तुम्हाला या स्पर्धा घेतली. या स्पर्धेमध्ये तुम्हाला काय वाटतं विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकतो? नक्की सर. आपल्याला हा मूळ पाया आहे. हा पाया जर बघून झाला आणि मुलांमध्ये खेळायची आवड निर्माण झाली तर पुढे याचा नक्कीच यातून काही चांगले खेळाडू करू शकतो. त्यांना देण्यासाठी आम्ही एकदम व्यवस्थित नियोजन केलेलं आणि सर्व इतर शाळा असून आलेल्या सर्व शिक्षकांचं खूप प्रकारे सहकार्य चांगल्या प्रकारे सहकार्य लाभलेलं आहे. आम्ही सर्व ग्रामस्थांचे आम्हाला या कार्यक्रमासाठी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य लाभले. त्याबद्दल धन्यवाद देतो. सर्वांचे आभार. विद्यार्थ्यांना स्पर्धेत काय लागलं तरी मेडिकल स्टुडंट राहील. 100% या ठिकाणी मेडिकल सुविधा उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या इतर कलागुणांना वाव मिळावा हाच उद्देश जिल्हा परिषद या ठिकाणी ठेवलेला आहे. जिल्हा परिषद या उपक्रमाचे नाव कबड्डी शिंदोरी मुली मोठा गट काय मिळालेला आहे. अभिनंदन. कला सांस्कृतिक महोत्सव असं ठेवलेलं आहे. आणि केंद्र पातळीवर या स्पर्धा झालेल्या आहेत. आता बीट पातळीवर या स्पर्धा होत असताना आपल्या तालुक्याचे पट शिक्षणाधिकारी कबड्डी मुली मोठा गट रांजणगाव सांडस विरुद्ध सादरगाव. रांजणगाव सांडस विरुद्ध सादरगाव दोन्ही संघांना विनंती आहे लगेच ग्राउंडवर यायचंय. आनंद घेता यावा हाच या ठिकाणचा उद्देश आहे. हा जे